नमस्कार. मी मिलिंद अनंत पाटील, सायकॉलॉजी कन्सुलर. होळीच्या सर्वांना शुभेच्छा. आज आपण होळीबद्दलच बोलणार आहोत. होळी म्हणजे काय? फक्त लाकूड जाळणं, फक्त रंग उधळणं, फक्त परंपरा नाही. होळी म्हणजे अनिष्टाचं दहन. होळी म्हणजे वाईट सवयींना निरोप. होळी म्हणजे नवीन सुरुवात. आपण प्रत्येक वर्षी होळी पेटवतो, पण स्वतःमधील काही जाळतो का? कारण अग्नी हा परिवर्तनाचा प्रतीक आहे. जसं सोनं अग्नीत शुद्ध होतं, तसंच मनही निर्णयाच्या अग्नीत शुद्ध होतं. प्रश्न असा आहे, यावर्षी तुम्ही काय जाळणार आहात? सांगा. राग, मत्सर, भीती, आळस, वाईट संगत, दारू. तुम्हाला माहीत आहे का, घरात एखादी व्यक्ती दारूच्या व्यसनात अडकली असेल आणि त्याचा त्रास तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्यांना होत असेल, तर होळीत करण्यासारखा एक सुंदर उपाय आहे. काय करायचं? 5 मिरच्या घ्यायच्या, त्यातल्या बिया काढायच्या, त्या हातात घ्यायच्या आणि त्या व्यक्तीचं नाव घेत होलिका मातेसमोर मनापासून प्रार्थना करायची. मी यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो किंवा करते. अमुक त्या व्यक्तीचं नाव. याची दारूची सवय पुढील वर्षात पूर्णपणे सुटू दे आणि होळीला 3 प्रदक्षिणा घालून ते जळत्या होळीत अर्पण करायच्या. होळी पेटलेली असेल तरी प्रॉब्लेम नाही, पेटण्याच्या अगोदर टाकलं तरीसुद्धा प्रॉब्लेम नाही. यामध्ये श्रद्धा महत्त्वाची आहे. हा विधी दिशा देतो. आणखी एक वेगळा उपाय. कामात जर सतत अडथळे येत असतील आणि घरात वारंवार आजारपण, मुलाला दृष्ट लागत असेल, तर हा उपाय करता येतो. एक नारळ घ्यायचा, त्या व्यक्तीच्या डोक्यावरून पायापर्यंत 7 वेळा गोल फिरवायचा आणि प्रार्थना करायची. माझे सर्व अडथळे, माझे दृष्ट, माझे जे काही प्रॉब्लेम असतील त्या नारळात सामावून जाऊ दे. आणि अग्निदेवताला अर्पण करताना प्रार्थना करायची, हे सर्व अडथळे, सर्व काही गोष्टी या अग्नीत भस्मसात होऊ दे. आणि तो नारळ होळीच्या रचनेत किंवा जळताना टाकायचा. आपल्याला नक्कीच त्याचा परिणाम सापडतोच. फक्त एकच लक्षात घ्या, या नारळाचा प्रसाद करू नये, कारण हा आपल्या अंगावरून उतरवलेला असतो. एखाद्या व्यक्तीला खूप राग येत असेल आणि त्या रागात त्याचं नुकसान होत असेल, तर राग दहन हा सुद्धा विधी करू शकता. एक कागद घ्यायचा, त्याच्यावर राग आपल्याला ज्या गोष्टीचा येतो, ज्या व्यक्तीचा येतो, त्याचं नाव लिहायचं आणि लिहायचं, मी तुला माफ केलं, मी तुला माफ करते. आणि हा कागद नमस्कार करून होळीत अर्पण करायचा. आपल्याला एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल तरीसुद्धा हाच उपाय, ती भीती त्यावर लिहून सेम करायचा. आपल्या मनातली भीती, आपल्या मनातला राग, ह्या गोष्टी तुमच्या सुटू शकतील. बघा, होळीचा उपयोग आपण असाही करू शकतो. बऱ्याच ठिकाणी प्रथा असते की होळीमध्ये शिव्या देण्याची. आपल्याला माहीत आहे का, ही प्रथा का पडली असेल? मुळात सर्वात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की वाईट गोष्टीचं दहन त्या दिवशी करायचं असतं. म्हणजेच ज्या काही वाईट गोष्टी असतील त्या होळीच्या अग्नीतून संपाव्यात. आणि त्यासाठीच प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. तर तुम्हीसुद्धा प्रयत्न करा. आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. धन्यवाद.